नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची महाराष्ट्र राज्य वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली 11 ऑगस्ट रोजी। या सभेमध्ये सर्व पदाधिकारी, यूट्यूबर्स व सर्वसामान्य बैलगाडा मालक व काही बलाढ्य हस्ती देखील या सभेसाठी आलेले होते। मित्रांनो, ही सभा असते की प्राण्यांवरती काही अन्याय होत आहे किंवा सर्वसामान्य बैलगाडा मालकांवरती काही अन्याय होत आहे त्यावर काही सोल्युशन सुचवण्यासाठी किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नजरेतून काही गोष्टी चुकलेल्या असतील तर त्या जर सांगून जर लोक ऐकत नसतील, म्हणजेच बैलगाडा मालक किंवा जे ड्रायव्हर असतात, तर काही विशिष्ट नियम बनवून त्यांना आवर घालण्यासाठी ही सभा असते। व या सभेमध्ये देखील अखंड महाराष्ट्राचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज यूट्यूबर सँडी दादा हे सुद्धा गेलेले होते। कारण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सर्व जे गरीब बघणारे असतात त्यांचे पण काहीतरी चुका लक्षात आलेल्या असतात किंवा बैलगाडा मालक असतात सर्वसामान्य, जे की एवढ्या दूर पोहोचू शकत नाही सभेसाठी, ते सँडी यादव किंवा मीडियावाल्यांकडे आपले मुद्दे मांडत असतात। व मित्रांनो, हाच सर्वसामान्यांचा आवाज घेऊन सँडी यादव हे सभेसाठी गेलेले असता त्यांच्यावरती हात उचलण्यात आला। मित्रांनो, त्यांची आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तरपणे मांडलं आहे की नेमकं काय झालं। मित्रांनो, त्यांना मारलं नाही आहे, पण हात उचलणं हे देखील चुकीचं आहे, कारण ते सर्वसामान्य महाराष्ट्रातील बैलगाडा चालक, मालक, प्रेक्षक यांचा आवाज आहेत व हा हात म्हणजे पूर्णपणे बैलगाडा क्षेत्रावरच उगारलेला हात आहे। मित्रांनो, हा जो प्रकार घडला या गोष्टीचा अखंड महाराष्ट्रातून निषेध होत आहे व झालाच पाहिजे, कारण ही संघटना म्हणजे काही फक्त धनवान लोकांची एक टीम नाही आहे, तर अखंड महाराष्ट्राचा गोरगरिबांचा आवाज आहे व अशा पद्धतीने हा चुकीचा प्रकार झाला नव्हता पाहिजे। सँडी यादव यांनी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर वेळा माफी मागितली आहे त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर, परंतु जो हा प्रकार घडला याबद्दल ज्यांनी कोणी हात उगारला ते अखंड महाराष्ट्राची माफी मागतील का, हा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडत आहे। कारण की जर असे प्रश्न कोणी मांडले नाही तर हा सर्वसामान्यांचा 1 मिलियन सबस्क्रायबर्सवाला यूट्यूबरसुद्धा दबला जाईल। मित्रांनो, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या घडलेल्या प्रसंगावरती सर्वांनी मांडा व ह्या गोष्टीबद्दल माफी मागितली पाहिजे की नाही समोरच्या व्यक्तीने तेही आपण मांडा व आपण सर्व महाराष्ट्र मिळून त्यांना माफी मागण्यासाठी प्रवृत्त करू। कारण की हा हात म्हणजे संपूर्ण बैलगाडा क्षेत्रावरती उगारलेला हात आहे, सर्वसामान्यांच्या आवाजावरती उगारलेला हात आहे, तो दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला, त्याचा जाहीर निषेध आहे।